रेस्टॉरंटमध्ये सर्वात जास्त ऑर्डर केली जाणारी भाजी आपण आज आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत, ते म्हणजे पनीर बटर मसाला। नमस्कार, ताईच्या किचनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। पनीर बटर मसाला बनवण्यासाठी आपण कढई गरम करून घेतलेली आहे। त्यात आता आपण 2 मोठे चमचे तेल घालणार आहोत आणि 2 चमचे बटर घालायचं आहे। बटर वितळलेलं आहे। आता आपण त्यात 2 तमालपत्र आणि 5 लवंगा घालणार आहोत। त्या थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत। गॅस आपण मीडियम करून घेऊया। आता आपण त्यात उभा बारीक चिरलेला कांदा घालूयात। कांदा आपल्याला जास्त भाजायचा नाहीये, कांदा फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंतच परतून घ्यायचा आहे। कांदा आपला थोडासा ट्रान्सपरंट झालेला आहे। आता आपण त्यात 7-8 काजू, 1 इंच अद्रक आणि 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घालणार आहोत। त्या थोड्याशा परतून घ्यायच्या। आता आपण त्यात 2 मोठे टोमॅटो उभे चिरून घेतलेले घालूयात। या भाजीसाठी आपण जी कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करणार आहोत, त्यात टोमॅटोचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे। कांदा आपण 1च घेतलेला आहे आणि टोमॅटो 2 घेतलेत। आता हे थोडं परतून झालं की आपण झाकण ठेवून 10 मिनिटं मंद गॅसवर टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। 10 मिनिटं झालेली आहेत। आता आपण कढईचं झाकण काढूयात। टोमॅटो आणि कांदा मऊ झालेला आहे। आता आपण गॅस बंद करून हे मिश्रण आता आपण थंड करून घेऊयात। कांदा टोमॅटोचं मिश्रण आपलं थंड झालेलं आहे। त्यातले आपण आता तमालपत्र काढून घेऊयात आणि बाकीचं सर्व आता आपण मिक्सर मध्ये बारीक पेस्ट करून घेऊया। कांदा टोमॅटोच्या मिश्रणाची आपण पेस्ट करून घेतलेली आहे। पेस्ट करताना थोडं अर्धी ते 1 वाटी आपण पाणी घातलेलं आहे। आता आपण ते गाळणीने गाळून घेणार आहोत। गरम मसाले किंवा काही त्यातलं थोड्या असं अख्खे राहतात, त्यामुळे आपल्याला ही पेस्ट गाळून घ्यायची। पेस्ट आपण सर्व गाळून घेतलेली आहे। आता आपण भाजी बनवायला घेऊया। कढई गरम करून घेतली। आता त्यात आपण परत 2 टेबलस्पून तेल आणि 2 टीस्पून बटर घालायचं आहे। तेल घालावंच लागतं, कारण तेल नाही घातलं तर बटर जळण्याची शक्यता असते, त्यामुळे बटर सोबत तेल घालावं लागतं। बटर वितळलेलं आहे। आता आपण त्यात 2 उभ्या चिरलेल्या मिरच्या आणि 1 बारीक चिरून घेतलेला कांदा घालणार आहोत। कांदा आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। गॅस मध्यम ठेवलेला आहे आपण। कांदा आपला गुलाबी रंगावर परतून झालेला आहे। आता आपण त्यात कोरडे मसाले घालणार आहोत। त्यात 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धनेपूड, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा जिरेपूड आणि पाव चमचा हळद आहे।
हे मसाले आपण आता थोडे तेलावर परतून घेऊया, सॉरी तेल आणि बटर मध्ये। मसाले परतून झाल्यावर आता आपण ही करून घेतलेली पेस्ट घालणार आहोत। कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी आपण थोडे 1 वाटी पाणी घालायचं आहे। आता आपण हे मिश्रण बाजूला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे। तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला तेल सुटलेलं आहे। आता आपण त्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आणि त्यात अर्धा चमचा कसुरी मेथी पावडर घालायची आणि हे 300 ग्रॅम पनीरचे मी असे पीस करून घेतलेले आहेत ते घालणार आहोत। हे आता आपण जरा मिक्स करून भाजीमध्ये शिजवून घ्यायचे आहेत। जास्त वेळ नाही, 2 ते 3 मिनिटच आता आपल्याला भाजीमध्ये हे शिजवून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं आपण भाजी शिजवून घेतली। आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि त्यात 2 चमचे फ्रेश क्रीम घालायचे। फ्रेश क्रीम आपल्याला गॅस बंद केल्यावरच घालायची आहे। गॅस चालू ठेवून फ्रेश क्रीम घालू नका, नाहीतर भाजी फाटण्याची शक्यता असते। आता आपली भाजी तयार झाली। आता आपण सर्विंग बाउल मध्ये काढूया। तुम्ही पण रेस्टॉरंट स्टाईल बटर पनीर मसाला घरी बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा कसं झालं ते। आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।